हे गीत गायलेलं आहे या ठिकाणी पैसाने साहेब, किरासे सर आणि सावंत सर यांनी 100 रुपये बक्षीस दिले. 100 आयोजित केलेले कोणतेही चांगले उदात्त कार्य, गुणवंत, ज्ञानवंत, कर्तव्यनिष्ठ नेतृत्व कुशल व्यक्तीच्या मार्गदर्शनाने केले तर ते सिद्धीस जात असते. दुसरं म्हणजे अतिशय मीटिंग सुद्धा अतिशय 100% त्यांनी या ठिकाणी केलेले आहेत. अध्ययन निष्पत्तीचा अभ्यास केला जातो. ही अध्ययन निष्पत्ती किती टक्के लोकांना प्राप्त नाही, किती टक्के मुलांना प्राप्त नाही, याच्यावर आता चर्चा व्हायला लागली. ही गोष्ट त्याचे स्वास्थ्य जेव्हा व्यवस्थित चेक करायचं तर त्याचं निदान होत असतं. स्वास्थ्याचं निदान होतं. मग निदानामध्ये काय होतं की पहिले शारीरिक तपासणी होती, त्याच्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या माध्यमातून त्याचं टेस्टिंग होतात आणि मग ते डॉक्टर निश्चित करतात की याला काय आजार आहे. तो आजार जेव्हा निश्चित झाला त्याच्यानंतर पुढचं मग त्याच्यावर उपचार दिला जातो. आता आपत्तीच्या बाबतीत आपल्याकडे काय गोष्टी आलेल्या आहे माहिती का, अग्निशमनच्या बाबतीत आलेले. आता मागे आपले जे उपक्रम आले त्या उपक्रमांमध्ये सुद्धा रोज आपल्याला उपक्रम दिले होते. त्याच्यात पण काही उपक्रम की आज तुम्ही जर कुठे आग लागली, भूकंप झाला तर काय करणार. मग ह्या मुलांना जर त्या गोष्टी माहिती असतील मग त्याच्यासाठी अध्ययन अनुभव द्या. गटाला आता 5वीची अध्ययन निष्पत्ती देण्यात आली होती गणिताविषयीची. पहिली होती दैनंदिन जीवनात संख्यावरील क्रियांचा वापर करतो. तर यासाठी आमच्या गटाने चर्चा केली आणि त्यामध्ये अध्ययन अनुभव यासाठी कोणते द्यावे त्यासाठी पहिला अध्ययन अनुभव आम्ही निश्चित केला. नोटा नाणींच्या मदतीने हिशोब करून घेणे. अशा प्रकारचा आपण त्याला अध्ययन अनुभव आपण देऊ शकतो आणि त्याच्यावर आधारित आपण सोपे प्रश्न आमच्याकडे विषय दिलेला होता परिसर अभ्यास. तर याची अध्ययन निष्पत्ती त्याप्रमाणे वस्तू, साहित्य, आकार, चव, रंग, पोत, आवाज, वैशिष्ट्ये या गुणधर्मानुसार गटात विभागणी करतो. आम्ही अध्ययन अनुभव देताना हळद, तिखट, साखर, मीठ, कारले, आंबा, चिंच, कैरी या ज्या आपल्या दैनंदिन वापरातील वस्तू आहेत त्या वस्तूंच्या आधारे त्या पदार्थांची चव ओळखणे. आपलं
शाळा व्यवस्थापन दर महिन्याला घेत असतो आणि माता पालक आणि शिक्षक पालकच्या सभा आपण 2 महिन्यातून एकदा घेत असतो। मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शाळामधील शिक्षण आणि सभोवतालचे मिळणारे अनुभव याची जोडणी परिणामकारक ठरतात। मुख्य उद्देश तोच आहे, कारण की RTI ऍक्ट आपल्या इथं नवीन शैक्षणिक 2020 नुसार प्रत्येक मुलाला 31च्या मुलाला 2027 पर्यंत समजपूर्वक वाचन आणि गणिताच्या मूलभूत क्रिया येणं हे आवश्यक आहे। त्यासाठी हे सगळे उपक्रम चालले आहेत। केंद्र शिरूर लाभदायक विद्यालय इथे संपन्न होत आहे। आजच्या या शिक्षण परिषदेचे अध्यक्ष, या केंद्राचे केंद्र प्रमुख बैसाणे सर, तसेच पदोन्नती मुख्याध्यापक चौधरी सर, माळी सर, गायकवाड सर, संघटनेचे पदाधिकारी गिरासे सर, या विद्यालयाच्या प्राचार्य, तसेच केंद्रातून आलेले सर्व मुख्याध्यापक, शिक्षक बंधू भगिनी, नव्यानेच आपल्याकडे हजर झालेले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत शिक्षक म्हणून, शिकाऊ शिक्षक म्हणून हजर झालेले सर्व शिक्षक यांचं मी स्वागत करतो। आणि त्यांच्या पालकांना दर बुधवारी नंदुरबारला जिल्हा रुग्णालयात कॅम्प लागत असतो अपंग सर्टिफिकेट काढण्यासाठी। कॅम्प म्हणजेच बुधवार ठेवलेला आहे त्यांनी। हे जे आहेत हे त्यावेळच्या त्रिशूल जे क्षेपणास्त्र होतं त्याचे प्रमुख होते। त्यांनी सांगितलं की मी एवढी मेहनत करतोय की माझं अक्षरशः व्यापामुळे सगळे केस चालले गेले बुवा। आणि त्यावेळेस कलाम साहेबांनी उदाहरण दिलं की मी हे काम स्वतः करत नाही, मी जे काम करतो ते माझ्या सहकार्याने करून घेतो, त्यामुळे माझे जे केस आहेत ते वाढत चाललेले आहेत। म्हणजे बघा कसा विनोदी भाव आहे हे या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे। आता 20 मिनिट बोलण्याची संधी दिलेली होती, माझ्याने जेवढं विषद करता आलं तेवढं मी सांगितलेलं आहे। जे काही चांगलं असेल ते तुम्ही घ्यावं, जे चुकलं असेल ते माफ कराल। मला या ठिकाणी साहेबांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। देसाई मॅडम, भारती देवरे मॅडम आणि प्रमिला वाडिले मॅडम हे आता घेतील। शाळा स्तरावर अशा तासिका घेणं, मोकळीका घेणं मध्ये आवश्यक आहे।